हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वाती लिटल वर्ल्ड. आज आम्ही सकाळी लवकरच उठून चाललो होतो गावी, कारण मुलांना पण सुट्ट्या लागल्यात. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तर सांगितलंच मी गावी चालणार आहे, पण आज निघले. मला पॅकिंगचा वगैरे काही व्हिडिओ करायला टाईम नाही भेटला, कारण एवढी धावपळ म्हणजे झाली की नाही. आवर पटकन जायचं म्हटलं, सगळं मी साफ वगैरे करून निघले होते मस्त तर 10:15 निघलो. तर 8 वाजता मी बदलापूरवरून उल्हासनगरला गेले. तर मस्त असं हे तुम्हाला मी तर हा व्हिडिओ दाखवते. हा तर ना हा आहे ना माळशेज घाट आहे ना, इकडं आयल्यानगर म्हणजे आमचं गाव आहे ना, तिथं लागतो वाटाणीच्या यायच्या वेळेस. ह्या सह्याद्रीच्या रांगा आहेत आपल्या. तर छान मस्त असं इतकं म्हणजे पावसाळ्यामध्ये ना इतकं छान वाटतं ना इथं या घाटामध्ये. म्हणजे एवढं वेगळं वातावरण राहतं ना, एवढी झाडं वगैरे, पाणी पाऊस खूप राहतो. आणि माकडं वगैरे पण होते, पण नेमकीच काय झालं, जिथं कॅमेरा मी हे केला ना तिथं तेच गेले. मला एवढं शूट नाही करता आलं, आणि गरमी असल्यामुळे एवढं काही शूट नाही हे केलं. तरी पण जरा बऱ्यापैकी सुकलं आहे सगळं ते झाडं वगैरे असं आपलं सगळे सुकून गेलेत. नाही तर हे कसं उतरती जागा असते ना, डोंगर हे, तर हे पाणी धरीत नाहीत असं पटकन, झाडं वगैरे सुकतात. आणि पावसाळ्यात इतका पाऊस असतो ना, म्हणजे आम्ही सगळा याचा म्हणजे पावसाळ्याचा पण अनुभव घेतलेला आहे. इतकं सुंदर, इतकं पर्यटन स्थळ म्हणून असं इतकं छान आहे ना. आणि इथं आहे ना असं म्हणजे पूर्ण या सह्याद्रीच्या रांग्यात आपल्या ह्या म्हणजे हेच आपला इतिहास आहे ना, तोच आहे. तर छान असं इथं मॅगी वगैरे आपलं इथं कोणाच तरी शूट पण चालू होतं, कारण काहीतरी असं मला ते धुरंधर 2 पिक्चर होता ना, त्याच्यामधलं शूट चालू होतं. पण ते काही गाडी फास्ट असल्यामुळे थोडंसं शूट नाही एवढं नाही घेता आलंच, कारण तरी पण थोडीशी स्लो केलं होतं मी त्याला, पण हे काय एवढं झालं नाही. तर छान असं म्हणजे कठडा वगैरे, म्हणजे पहिले असे ॲक्सिडेंट वगैरे भरपूर व्हायचे, तर अशा कठडा बांधलेल्या आता. आणि जेवढं मला शूट घ्यायचा प्रयत्न झाला तेवढा मी शूट घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे ना पावसाळ्यामध्ये खरंच बघण्यासारखं खरंच आहे. म्हणजे असं भरपूर लोक मुंबई पुण्यावरून नाही तर फिरायला पण येतात. छान असं म्हणजे इतकं हिरवं झाड, म्हणजे तुम्ही आता असं दिसते तर पावसाळ्यात कसं दिसत असेल, म्हणजे हे खरंच खूप सुंदर दिसतं. मी तुम्हाला मेन म्हणजे नाही याचाच व्हिडिओ काढला आहे. म्हणजे तुम्हाला पण कधी यायचं असेल तर, कोणाची इच्छा असते जायचं आपल्याला फिरायला जास्त करून लोक निघतातच बाहेर पावसाळ्यामध्ये. एकदा जूनमध्ये जास्त मस्त राहतं, कारण ढगं एकदम खाली आलेले असते मध्ये. हे असं वाटतं आपल्या गाडीवरच ढगं पडते, इतकी खाली असते. तर आणि ही इथं जाळी दिसते ना तुम्हाला, तर ही जाळी पण आहे ना एवढी, म्हणजे पहिले असं दरड कोसायची ना, त्याच्यामुळे ती जाळी लावली. आता एवढ्या तरी होत नाही त्या 2-3 वर्षापासून, पण एकदा बस खाली गेली होती ह्या दरीमध्ये. तर असं म्हणजे खूप म्हणजे असं भरपूर खोल आहे अशी दरी. म्हणजे डोळे बघितले ना थांबल्यावर, आम्ही थांबलो होतो तर असं हे व्हायचं, घाबरायचं त्यावेळेत. म्हणजे डोळे आपले भिंगत होते ॲटोमॅटिक, नजर अशी इतकी हे होती. तर असं थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर आम्हाला थोडं हिरवळ दिसलं, कारण त्या घाटाच्या बाहेर आल्याच्या नंतर आहे ना, इथं बोगद्याच्या बाहेर आलं ना थोडंसं हिरवं आहे तेवढंच. आणि इथं आहे ना या जाळ्या करवंदाच्या आपल्या असतात ना, ते हिरव्या जाळ्या तेच सगळ्या करवंदाच्या जाळ्या आहेत. कारण करवंदाच्या जाळ्यात आपल्या ह्या दिवसामध्ये प्रॉपरली म्हणजे राहतात हिरव्यागार अशा मस्त. नाही तर कोणतंच झाड असं हिरवं नव्हतंच तिथं राहिलं असं, बाकीचे झुडपं वगैरे असतात ते. तर छान असं. आणि आम्हाला वाटानेच यायच्या वेळेस पाऊस लागला होता का, म्हणजे आता गेल्या वर्षी तरी मे महिन्यात पाऊस होता, तर आता तर ह्या वेळेस तर आपलं ह्याच मार्चमध्येच पाऊस आला आहे. तर आता 1-2 महिने मी जाणार आहे गावी, कारण आता मागचं सगळं आवरून आले होते मी. तर त्यांचं पण आहे डब्बा वगैरे, माझी जाऊ आहे तर ते त्यांचं करते ना मस्त असं. आणि हा इतका मोठा डॅम आहे ना ताईंनो, म्हणजे पूर्ण घाटामध्ये हा डॅम आहे. म्हणजे हे सांगत होते याचं पाणी कधीच आटत नाही, एवढा मोठा डॅम आहे. इतकं हिरवंगार, इतकं असं. आणि ऊन तर वाटतच नव्हतं इथं, अशी एवढी नुसतं गार हवा चालली होती. पाऊस नव्हता इथं घाटाच्या वरती, तरीसुद्धा असं वाटत नव्हतं की आपल्याला म्हणजे उन्हाळा आहे म्हणून. त्या लोकांना खरंच काय नशीब आहे, जी पूर्ण असं हवा चालू होती आपली पाण्याची असताना तिथं. पण वेगळंच वाटतं डोंगराच्या कडेला, एवढं छान वाटत होतं ना. आम्ही बऱ्याचशा ठिकाणी उतरलोत, पण कधी काय यायचं शूट घ्यायचा कंटाळा यायचा, कारण आणि तर नंतर थोडंसं CNG वगैरे भरायला थांबलोत होतं आम्ही. तर थोडासा आराम केला सगळ्यांनी, आणि म्हटलं चला आता
आराम करू म्हटले, नको आता उशीर होईल परत, थोडं अर्धा तास बसतो. जेवणं पण आम्ही वाटानेच केले होते एका झाडाखाली बसून. तर छान असं म्हणजे छान वाटतं असं. आणि हे आमचं नगर आलं, वाटालाच वाट बघत होते, बसते उभाच राहून. चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.